देवाभाऊ तसेच रवींद्रजी चव्हाण, आमच्या पंकजताई मुंडे आणि आमचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानते की सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेतली। आणि जर आपले इथाचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं जर म्हटलं तर त्यांनी पहिले आपलं गाव बघायचं होतं, त्यांनी त्यांचा एरिया बघायचा होता, त्यांनी त्याचा एरिया बघितला आणि आमच्या बीडमध्ये तोंड घातलं, बीडमध्ये तोंड घातलं म्हणून त्यांचं तोंड जसं त्याचे काका तोंड वाकडं आहे तसं तोंड वाकडं फिरलं म्हणून त्यांनी विचार करायला पाहिजे होता बीडमध्ये तोंड घालावं कसं घालावं। आणि बीडचेच लोक प्रचाराला गेले होते, आमच्या पंकजताई पण बीडहून गेल्या होत्या, धस साहेब पण बीडहून गेले होते, मी स्वतः पडलेली उमेदवार पण मी गेले होते मुंबईला। पण मी तुम्हाला एक वातावरण सांगते की यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्रामध्ये एकदम निगेटिव्ह पसरलेलं आहे। हे मतलबी लोक, घोटाळेबाज लोक आहेत, घोटाळा सेफ करायकरता हे फक्त लोकांमध्ये येतात आणि आमच्यासोबत येतात, नाहीतर हे लोक पूर्ण डुप्लिकेट आहेत, घोटाळेबाज आहेत। त्यांची मी तर माझ्या देवाभाऊंना विनंती करते कळकळीची की तुम्ही अशा लोकांना सत्तेतून हकालपट्टी करून टाका, त्यांना सोबत ठेवू नका, यांच्यामुळं प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्रास होतो। म्हणून मी देवाभाऊला विनंती करते की या लोकांना तुम्ही सत्तेतून काढून टाका। आणि पालकमंत्र्यांना मी एक सांगू इच्छिते की आमच्या बीडमध्ये ज्यांनी तोंड घातलं त्याचं गावातून साफसफाई झालेली आहे, जशी पहिले गेवराची साफसफाई झाली आता पुण्यातून साफसफाई झालेली आहे, म्हणून त्यांनी त्यांचं गावच बघावं, बीड बघू नाही।